ठिकान लाहौर। गदों की फौज पाल रखी है क्या मुगल सल्तनत ने। पहले उस सिवा ने शाइस्ते खान पर हमला किया, लेकिन हमारी फौज ने उसे उसका कुछ भी जवाब नहीं दिया। और अब जसवंत सिंह एक किला कोंडाना जीत नहीं पा रहा है। शाइस्ते खान की ताकत बढ़ाने के लिए उसे हमने दक्कन भेजा था, लेकिन वो नाकाम रहा, साफ नाकाम। मुघल बादशाह आलमगीर औरंगजेब मोठ्याने ओरडला। त्याच्या डोळ्यांतून क्रोध ज्वालामुखीच्या उद्रेकातून वाहणाऱ्या लावा रसाप्रमाणे उफाळून सांडत होता। तो म्हणाला, नाही, त्या जसवंत सिंहाला आम्ही दक्कनेत पाठवायलाच नको होते। तो काही फार मोठा मुत्सदी लढवया नाहीच, शिवाय तो तख्ताच्या संघर्षात माझ्या विरुद्ध दाराकडून लढला होता। त्याच्यावर इतका विश्वास दाखवायला नको होता। हमने तो ये भी खबर सुनी है कि मामूजान पर उस सिवा ने हमला किया, उसमें जसवंत सिंह का ही हाथ था। क्या ये सच है? त्यानेच चितवले ना त्या सिवाला। नाही, काफिर का कोई भरोसा नाही। केव्हा त्यांचा आपल्या धर्माबद्दलचा इमान जागा होईल सांगता येत नाही, तो रागारागानेच म्हणाला। पण खरंच असं काही घडलं नाही बादशाह सलामत। माझा विश्वास नाही या काफिरावर। औरंगजेब गुरकावात पुटपुटला। तो लाहोरच्या किल्ल्यात आपल्या आसनावर बसला होता। त्याच्या समोर, अर्थात त्याच्यापासून बरेच अंतर राखून, शाइस्ते खानाचा संदेशवाहक उभा होता। नजर खाली झुकवून तो अदबीने म्हणाला, बादशाह सलामत, जसवंत सिंह और शाइस्ते खान साहब अपनी पूरी ताकत लगा रहे हैं। औरंगजेब निराशेने मान हलवत म्हणाला, क्या ताकत लगा रखी है? एक चूहा अपने लोगों के साथ मुगल छावनी में घुसता है और दक्कन के सूबेदार की उंगलियां काट देता है और फिर सही सलामत भाग भी जाता है। ही अशी ताकद लावत आहे का ते? त्या सिवाने नुसती शाइस्ते खानाची बोट छाटली नाहीत, तर मुघल सल्तनतचा हात जायबंदी केला आहे। हुजूर, तो संदेशवाहक पुढे काहीतरी बोलणार होता, पण तेवढ्यात औरंगजेब कडाडला। बस, आम्हाला ना जसवंत सिंहाचा कोणता संदेश ऐकायचा आहे, ना शाइस्ते खानाचा। आम्हाला ऐकायचा आहे फक्त त्या सिवाच्या बिमोडाचा वृत्तांत। बादशाह सलामत, सरदार जसवंत सिंह कोंडाना को अपने कब्जे में लेने की पूरी कोशिश कर रहे हैं। उन्होंने किले को चारों ओर से घेर रखा है, लेकिन मराठे हार मानने को तैयार नहीं है। वो ना लड़ने के लिए आगे आ रहे हैं, ना डर के भाग रहे हैं। और उनका मसीहा शिवाजी भी अपने लोगों की मदद के लिए कोई कदम नहीं बढ़ा रहा है। संदेशवाहकाचे हे वाक्य ऐकून औरंगजेब मनोमन संतोषला। क्या कहा? सिवा अपने लोगों की मदद करने नहीं आ रहा? जी बादशाह सलामत, शाइस्ते खान साहब ने सिवा के वतन की बहुत बुरी हालत की है। आवाम भूख से मर रही है। संदेशवाहकाचे बोलणे ऐकून औरंगजेबाचे डोळे आनंदाने विस्फारले गेले। त्याने आपल्या आसनाच्या मुठीला हाताच्या पंजाने घट्ट आवळले। ये सही मौका है, ये सही मौका है। आपले बोट डोळ्यासमोर नाचवत तो आनंदाने बोलू लागला, उस पहाड़ी चूहे को पिंजरे में बंद करने का ये सही मौका है। त्याने लगेच आपल्या कारकुनाकडे पाहिले आणि पुढे म्हणाला, विजापुर के आदिल शाह को हमारा पैगाम भेजो और कहो, आगरा का तख्त विजापुर की ओर दोस्ती का हाथ बढ़ाना चाहता है, लेकिन विजापुर को उस चूहे सिवा को पहले दबोचना होगा। हम दोनों मुसलमान हैं, इसलिए हमारा पहला फर्ज उस काफिर सिवा को मिटाना है। उसे और कमजोर करो, उसके वतन को और ज्यादा तबाह करो। वो अब कभी भी अपना स्वराज्य फिर से खड़ा न कर पाए, इतना बेहाल करो उसके दक्कन को। बादशाह औरंगजेबाच्या सांगण्यावरून कारकुनाने विजापूरच्या आदिलशहासाठी संदेश लिहिला। औरंगजेबाच्या चेहऱ्यावर आता स्मित झळकले होते, पण आपल्या सरदारावर नजर टाकून त्याने आपले हास्य आवरले। औरंगजेब कधी आपल्या जवळच्या लोकांना आपल्या मनाचा थारा लागू देत नसे। स्वतःचे दुःख, स्वतःचा आनंद तो कुणासोबतच वाटून घेत नसे। स्वतःच्या चेहऱ्यावर कधीही आनंदाचे किंवा दुःखाचे भाव प्रकट होऊ देत नसे। त्याला स्वतःला कायमस्वरूपी सर्व शक्तिमान बनून राहायचे होते। त्याचा कुणावरही पूर्णपणे विश्वास नव्हता, परंतु तो कुणावर पूर्णपणे अविश्वास देखील दाखवत नव्हता। तो अत्यंत शिस्तप्रिय आणि कूटनीतीत तरबेज राजकारणी होता। अधिकाऱ्याच्या हातून कामात हलगर्जीपणा झाल्यास कसले कारण न विचारता तो सरळ मृत्यूदंड देत असे। त्याच्या कठोर आणि निर्दयी स्वभावामुळे त्याने कमी कालावधीत एवढे मोठे मोगल साम्राज्य आपल्या मुठीत पूर्णपणे जखडले होते। इतर शाह्यांवर सुद्धा त्याचा जरब बसला होता,
परंतु एका छोट्याशा वतनाचे राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले मात्र त्याला दाद देत नव्हते. शाहिस्तेखानाची बोटे छाटून राजांनी त्याला एक प्रकारचे आव्हानच दिले होते आणि हेच आव्हान त्याच्या चांगलेच जिवारी लागले होते. त्याला छत्रपती शिवाजीराजांना कायमचे संपवायचे होते, पण सध्या तो संयमाने वागत होता, कारण त्याने आपले सारे लक्ष मोगल सल्तनतच्या उत्तर पश्चिम सीमा सुरक्षित करण्यात गुंतवले होते. तरी त्याला बेखबर राहायचे नव्हते, म्हणून त्याने आदिलशहाशी संधान साधायचे योजले होते. अर्थात आदिलशहाच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याला शिवाजीराजांवर निशाणा साधायचा होता. आपल्या चेहऱ्यावरील हास्य लपवून तो स्वतःशीच पुटपुटला, इसे कहते हैं मुगलियत चाल. अब आदिल शाह शिवाजी के खिलाफ अपनी जंग बुलंद करेगा, अपने बचे हुए सुरमाओं को शिवाजी का खात्मा करने के लिए रवाना करेगा और सिवा उन सभी को अफजल खान की तरह खत्म करेगा. इस जंग में सिवा भी कमजोर होगा और आदिल शाह भी. फिर ये बादशाह हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब दक्षिण जाएगा और एक साथ सिवा के स्वराज्य और आदिल शाह के विजापुर सल्तनत को हिंदुस्तान के नक्शे से मिटा देगा हमेशा के लिए. उन चूहों को अभी तक पता नहीं चला है कि ये औरंगजेब मतलब शाहजहां नहीं है, ये आलमगीर है. आलमगीर म्हणजे विश्वविजेता. त्याला त्याच्या याच नावाचा अतिशय अभिमान होता. त्या भिकाऱ्याने तापी नदीच्या पाण्यात डुबकी मारली आणि लगेच तो पाण्याच्या वर आला. मग त्याने किल्ल्याकडे दृष्टी वळवली. जनानखान्याच्या खिडकीत त्याला गौरा दिसली. जनानखान्यापासून नदी पात्राचे अंतर बरेच लांब होते, पण तरी सुद्धा तिने त्या भिकाऱ्याला ओळखले होते. ती स्वतःचीच पुटपुटली, नाईक, तुमची काळजी कळते मला. एका राक्षसाच्या भक्षणासाठी तुम्ही मला पाठवलं असल्याची चिंता तुम्हाला स्वस्थ बसून देत नाहीये, पण काळजी करू नका, ही गौरा सक्षम आहे. गालातल्या गालात हसून तिने वळून पाहिले. पलगावर इनायत खान गाढ झोपला होता, विवस्त्र. तिच्यावर हीच जबाबदारी सोपवण्यात आली होती, इनायत खानाला झोपून ठेवण्याची. तो जेव्हाही तिच्या उपभोगासाठी येत असे तेव्हा ती आपल्या सोबत घेऊन आलेली एका औषधाची पुडी त्याच्या मदिरेत मिसळत असे. त्यामुळे त्याला लवकर गुंगी येत असे आणि गौराचेही त्याच्यापासून संरक्षण होत असे. त्या औषधाच्या नियमित सेवनाने त्याला त्याची अधिक लत लागू लागली होती. त्यामुळे त्याला गौराच्या हातून मदिरा पिण्याची सवय जोडू लागली होती. गौराने आपला पदर खिडकीतून हवेत फडकवला. भिकाऱ्याच्या वेशात असलेल्या नायकांसाठी हा सारे काही कुशल असल्याचा इशारा होता. नायकाने तो इशारा जाणला. मग ते पाण्यातून बाहेर पडले. तापी नदीच्या काठावर कोवळ्या गवतावर गायी चरत होत्या. त्यातल्या एका गायीच्या पाठीवरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला. त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने गायीने आपली मान हलवली. तिच्या मान हलवण्याने तिच्या गळ्यातील घंटा वाजली. त्या घंटेच्या आवाजाने एका झाडाखाली आपल्या डोळ्यावरून उपरने पांघरून झोपलेला लालचंद भाई जागा झाला. आपल्या गायीजवळ उभ्या असलेल्या भिकाऱ्याला बघून तो ताडकन उठला आणि म्हणाला, ए भिकाऱ्या. मग वेगाने धावत येऊन नायकांना बडबडू लागला, ए भिकाऱ्या, निघेतून. भिकाऱ्याच्या वेशातील नायकांनी हळूच आजूबाजूच्या लोकांवर नजर टाकली. नदीवर काही स्त्रिया कपडे धुत होत्या. कुणाला संशय येणार नाही याची खात्री पटल्यावर नायकांनी स्मित हास्य करत लालचंदकडे पाहिले. लालचंदने आपली बुबळे गोलाकार फिरवले आणि वेगाने नायकाच्या छातीवर पंजाने धक्का मारला. तो नायकांना आपल्या गायीपासून लांब हकलून पाहत होता. मग तो मोठ्याने म्हणाला, निघ. भिकाऱ्याच्या वेशात चोर तर नाहीस ना तू? माझ्या गायीला चोरायचा विचार आहे का? मग हळूच म्हणाला, अब्दुल कादर सुरतेत आला आहे. मौलाना साहेबांच्या घरी आज भेटीचं प्रयोजन आहे. मौलाना साहेबांनी आपल्याला बोलावलं आहे, कारण अब्दुल कादरनं तुमच्यासाठी एक खबर आणली आहे. लालचंद गवळ्याकडून संदेश ऐकून नायकाने स्मित केले. नंतर विचित्रपणे स्वतःशीच बडबड केली आणि ते चालू लागले. नाही केल्यावर लालचंदने आपल्या गायांना पाणी पिण्यासाठी नदीच्या पात्राजवळ नेले. एका गायीच्या पाठीवरून हात फिरवत त्याने चौफेर नजर दडवली. त्याला मिनारीवर आणि किल्ल्याच्या परकोटावर पहारा देणारे मुघल सैनिक दिसले. त्याने फक्त मनोमन त्यांची संख्या मोजली आणि आपल्या गायींना घेऊन तोही निघाला. गौरा खिडकीतून पलगाजवळ गेली. साडीचा पदर आपल्या चोळीवरून काढून ती इनायत खानाच्या बाजूला निजली. थोड्या वेळाने इनायत खान झोपेतून जागा झाला. त्याला त्याचे मन शांत वाटत होते, पण डोके थोडे जड झालेले होते.
त्याचे डोके चांगलेच ठणकत होते. त्याने कणतच अंगावर वस्त्रे चढवली. त्याच्या हालचालीच्या आवाजाने गौराही झोपेतून जागी झाली. तत्पर त्याने आपली साडी सांभाळत ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, खान साहेब, तुमची झोप पूर्ण झाली? ती बोलतच इनायत खानाच्या उपरण्याच्या घड्या घालू लागली. हा, तिने त्याच्या खांद्यावर उपरणे व्यवस्थित ठेवले. इनायत खानाने अचानक तिचा हात हातात घेतला. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती थबकली, पण तिने शांतपणे त्याच्याकडे पाहिले. त्याने चेहऱ्यावर स्मित हास्य आणत म्हटले, मुझे माफ करो, ऐसा क्यों बोल रहे हो खान साहब? तिने विचारले. त्याने तिच्या दोन्ही गालावर आपले हात ठेवले आणि म्हणाला, मैंने आपको आपके शोहर से छीन के हासिल किया है इसलिए, लेकिन क्या करता मैं, आप हो इतनी खूबसूरत और जवान. पता है, जब से आपने हमारे जनान खाने में कदम रखा है तब से हमने किसी भी नई औरत को बंदी नहीं बनाया. ऐसा क्यों? तिच्या प्रश्नाने तो थांबला. तिच्या डोळ्यात पाहत मग शांतपणे पुटपुटला, शायद हम आपसे बेअंतहा मोहब्बत करने लगे है. गौराने हळूच नजर झुकवली. ती काहीशी लाजली. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले. लाजल्याने तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते. ते पाहून इनायत खान तिला पुन्हा म्हणाला, ये अल्फाज हमारे दिल से निकले हैं. सच में हम आपसे बेइंतहा मोहब्बत करने लगे हैं. हे तर माझं सौभाग्य आहे खान साहेब. गौरा म्हणाली, नहीं, हमारा खुश नसीब है कि आप हमें मिली है. क्या खूब हो आप, एकदम अलग. ऐसा क्या अलग है हम में? तिने स्मित करत विचारले. आप हमें हर रोज जन्नत की सैर करवाती हो. आपके इश्क में दिल झूम उठता है. नशा हो आप. आपके हाथों से शराब पीने के बाद हम नहीं रहते. दिल बहुत खुश हो जाता है. यकीन मानो, ऐसी नशा दुनिया में बाकी कहीं नहीं है, सिर्फ आपके पास है. लेकिन इस नशे की तकलीफ मुझे ही उठानी पड़ती है. नशे की धुंध में आप मुझे. ती किंचित लाजली. इनायत खानाला तिचे पुढचे वाक्य समजले. तो एक किंचित हसला. मग खोल श्वास सोडत म्हणाला, धुंध में हम क्या करते हैं ये हमें याद नहीं, लेकिन नींद से जाग जाने पर ऐसा लगता है कि हम आपके साथ बहुत देर तक. त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधी तिने त्याच्या डोक्यावर पगडी चढवली. त्याने दोन्ही हातांनी पगडीला डोक्यात घट्ट केले. मग आरशात पाहिले. तिने अत्तरदानीतले अत्तर त्याच्या अंगावर शिंपडले. मग क्षणभर तो गौराकडे पाहत राहिला. क्या हुआ खान साहब, असं का बघताय? तिने विचारले. क्यों, आपको हम प्यार से नहीं देख सकते? मैंने ऐसा तो नहीं कहा. मैं आपकी ही तो अमानत हूँ खान साहब. बस इतना ही चाहूंगी कि इस दीवानगी से आप आपके इस अमानत को हमेशा संभाल के रखे. घोगऱ्या आवाजात हळुवारपणे ते म्हणाली. बोलताना तिच्या हरणीसारख्या डोळ्यांची सुंदर हालचाल तो बघतच राहिला होता. मग तिच्या गालावरून तिच्या केसात आपला उजवा पंजा रुतवत तो म्हणाला, हाँ, मैं भी यही चाहता हूँ, इसलिए मैं आपसे निकाह करने की सोच रहा हूँ. त्याच्या या वाक्याने ती अचंबित झाली, थबकली, पण स्वतःला तितक्याच चपळतेने तिने सावरले. डोळ्यात पाणी आणून तिने इनायत खानाला घट्ट मिठी मारली. त्याने तिला बाहुपाशात दाबले. मग त्याच्या बाहुपाशातून निघत त्याच्याकडे पाहत तिने विचारले, प्रेमासाठी शादी करण्याची गरज आहे का खान साहेब? मैं आपको अपनी बेगम बनाना चाहता हूँ, सबसे चाहती बेगम. कल और कोई पसंद आ गई तो कल का पता नहीं, लेकिन आज ये कह सकता हूँ कि आपके सिवा और कोई नहीं है, हरगिज नहीं है. मैं आज ही कैद खाने में कैद औरतों को रिहा करूंगा. मुझे अब किसी और औरत की जरूरत नहीं है. खुदा ने एक हुर तराश कर मुझे सौंप दी है. यूं समझो, जीते जी हमने जन्नत पाई है. त्याच्या वाक्यावर तिने त्याला कडकडून मिठी मारली. त्याने तिच्या कपाळाचे अलगद चुंबन घेतले आणि आपल्या मजबूत हाताने तिला छातीशी कवटाळले.